नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एएसओ मुख्य परीक्षा 2021 ला आलेला हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपण जर त्या विद्यार्थ्याच्या चालण्याची गती v किलोमीटर मानली आणि अंतर जर d मानून करत असेल तर आपल्याला हे समीकरण मांडून करताना बऱ्याच कठीणाईंचा सामना करावा लागेल. खूप आपला तिथं वेळ पण जाईल. मुळात आपल्या वाट्याला आलेला वेळ हा खूप कमी आहे. त्या कमी वेळेमध्ये या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं पहा. एक मुलगा आहे तो त्याच्या नेहमीच्या वेगाच्या किती पट वेगाने चालतो? 507 पट वेगाने चालतो आणि त्यामुळं त्याला शाळेत पोहोचायला 6 मिनिट उशीर होतो. हा जो उशीर असणं लवकर असणं हा वेळेतला फरक दाखवतो. फरक म्हणल्यामुळं या दोघांची वजाबाकी करतो. या दोघांची वजाबाकी मला 2 भाग अशी मिळते आणि या दोघांमधला फरक 6 मिनिटे दिलेला आहे आणि 2 भागांची किंमत जर 6 मिनिट असेल तर एका भागाची किंमत 3 मिनिट होते आणि तो विद्यार्थी त्याच्या नियमित वेगाने जर शाळेला गेला तर त्याचा अंश जो आहे 5 गुणिले 3 बरोबर 15 मिनिटे ही त्याला लागणारा वेळ असेल. हे अशी पद्धत आयोगाला अपेक्षित होती. अशा पद्धतीसाठी अशा नवीन नवीन तुम्हाला काही मेथड्स हवे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला आणि टेलिग्रामला सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार.